नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आज आपल्याला समर्पण सिरीज अंतर्गत क्वेश्चन पाहायचे आहेत. या समर्पण सिरीजमध्ये आपण आजच्या एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत की जो प्रश्न 2024च्या GS सेकंड मध्ये विचारलेला आहे. IR चा प्रश्न आहे, म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा प्रश्न आहे. प्रश्न आहे मालदीव संदर्भामधील. कारण आपल्याला माहिती आहे इंडिया मालदीव रिलेशन्स जे आहेत ते अत्यंत ताणलेले होते मागच्या काही काळामध्ये, आणि एक्सपेक्टेड होता की अशा प्रकारचा काही प्रश्न आहे तो आपल्या या UPSCच्या मेन्समध्ये येईल, आणि तशा प्रकारे तो प्रश्न सुद्धा आलेला आहे. त्यामुळे इंडिया मालदीव रिलेशन कशा पद्धतीचं आहे, कशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे या UPSC 2024च्या मेन्समध्ये. अगदी परवाच्या दिवशी परीक्षा झालेली आहे आणि आज आपण जो आहे तो प्रश्न हा घेत आहोत. लक्षात घ्या, प्रश्न आहे जागतिक व्यापार आणि ऊर्जा प्रवाहावरती लक्ष केंद्रित करून भारतासाठी मालदीवच्या भौगोलिक आणि भूराजकीय महत्वाची चर्चा करा. या संबंधाचा भारताच्या सागरी सुरक्षेवरती आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान प्रादेशिक स्थिरतेवरती कसा परिणाम होतो यावरती इथे चर्चा करायला आपल्याला सांगितलेली आहे. लक्षात आलाय प्रश्न 2 टप्प्यामध्ये हा विभागलेला आहे. लक्षात घ्या, पहिला टप्पा जो आहे, पहिला भाग जो आहे प्रश्नाचा, तो जागतिक व्यापार आणि ऊर्जा प्रवाहावरती लक्ष केंद्रित करून भारतासाठी मालदीवच्या भौगोलिक आणि भूराजकीय परिस्थितीवरती महत्वाची चर्चा करा, असं आहे. ओके, काय करायचं? पहिल्या पार्ट मध्ये मालदीवच्या भौगोलिक आणि भूराजकीय परिस्थितीवरती आपल्याला महत्वाची चर्चा करायची आहे. सेकंड पार्ट जो आहे तो या संबंधाचा भारताच्या सागरी सुरक्षेवरती आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान प्रादेशिक स्थिरतेवरती कसा परिणाम होतो यावरती सुद्धा चर्चा करायची आहे. म्हणजे प्रश्न आहे तो 2 भागामध्ये विभागलेला आहे. 2024 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. हा मालदीव संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. राईट, इथे आपण लोकस बघूयात. लोकस काय आहे? तर इंटरनॅशनल रिलेशन आहे, GS सेकंड मधला तो भाग आहे. याच्यानंतर फोकस आपण बघितलेला आहे. फोकस जो आहे तो आपल्याला 2 भागामध्ये फोकस विभागलेला आहे. याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण बघू शकतो की मालदीवच्या भौगोलिक आणि भूराजकीय परिस्थितीवरती आपल्याला महत्वाची चर्चा करायची आहे, आणि दुसरा जो भाग आहे तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान प्रादेशिक स्थिरतेवरती याचा कसा परिणाम होतो याच्यावरती आपल्याला इथे चर्चा करायची आहे. लक्षात येतं नेमकं काय करायचं आहे? या 2 भागामध्ये आपला हा फोकस असेल. लक्षात घ्या, आता जेव्हा आपण इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना लिहितो, त्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं मेन्शन करायचं आहे की मालदीव जो आहे तो मालदीवचं महत्व काय आहे. हिंद महासागरातील स्थानामुळे भारताच्या नेबरहुड फर्स्ट हे धोरण जो आहे आपण इथे मेन्शन करू शकतो. नेबरहुड फर्स्ट धोरणासाठी मालदीवचे धोरणात्मक महत्व आहे. यासोबतच अलीकडच्या दशकामध्ये हिंद महासागरातील सागरी आर्थिक गतिविधी जी आहेत त्या नाटकीयरित्या वाढल्याने हिंद महासागरातील भूराजकीय स्पर्धा ही तीव्र झालेली आहे. सामरिक सागरी भूगोलामुळे म्हणजे मालदीवचं आणि भारताचं जे सामरिक एक जिओग्राफिकल कंडिशन येतात, यामुळे राजकीय स्पर्धेत मालदीवची महत्वाची भूमिका आहे. यासोबतच एक इंटरनॅशनल सुद्धा मालदीवचं एक अस्तित्व जे आहे, मालदीवचं जे लोकेशन आहे, जिओग्राफिकल जी सिच्युएशन्स आहे ती सुद्धा अत्यंत एक महत्वाची इम्पॉर्टन्स म्हणजे एक सामरिक परिस्थिती आहे की जी जगासाठी मालदीव जो देश आहे तो एक तिथे की पॉइंट म्हणून आपण वसलेला आहे असं म्हणू शकतो. किंवा मालदीवचं जे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे ते तिथे खूप महत्वाचं आहे. राईट, हे आपण आपल्या इंट्रोमध्ये ह्या प्रकारे आपण आपले इंट्रो करू शकतो. आता 2 भागामध्ये जेव्हा प्रश्न विभागलेला आहे तेव्हा आपण फर्स्ट पार्ट जो आहे तो इनिशियली घेऊयात. याच्यामध्ये आपण मेन्शन करूयात की भारतासाठी मालदीवचे भूराजकीय आणि भौगोलिक महत्व जे आहे ते आपल्याला आपल्या आन्सरमध्ये मेन्शन करायचं आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण पॉइंट वाईज आपण थोडक्यात मेन्शन करूयात, तुम्हाला समजेल अशा पद्धतीने काही पॉइंट्स घेऊयात. याच्यामध्ये फर्स्ट आपण असं म्हणू शकतो की सागरी चेक पॉइंट, मोक्याचे स्थान. आता ते मालदीवचं जे लोकेशन आहे ते एक चेक पॉइंट म्हणून आहे, एक सागरी चेक पॉइंट म्हणून ते खूप मोक्याचं स्थान आहे, इम्पॉर्टंट डेस्टिनेशन आहे किंवा एक स्थान आहे. मालदीव अक्षरशः टोल गेट म्हणून सुद्धा तिथे काम करतो असं आपण तिथे मेन्शन करू शकतो, तुम्ही मेन्शन करू शकता. आणि होमोरची जी खाडी आहे, समुद्रधुनी आहे, बाब एब मंडेल जे आहे, आणि मलक्काची समुद्रधुनी, या तिन्ही समुद्रधुनी जे आहे त्याच्यावरती मालदीवचं स्ट्रॅटेजिक लोकेशन इथे वसलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. यासोबतच भारताच्या दक्षिणेकडील किनारपट्टीशी जवळीक
आता मालदीवचं जे लोकेशन आहे आपल्याला माहिती की भारतापासून एकदम जवळ आहे मालदीव, आणि भारताच्या किनारपट्टीशी असलेली जवळीक सुद्धा हा एक जागतिक लेवलला मालदीवला एक महत्वाचं स्थान प्राप्त करून देतं. लक्षद्वीप आणि केरळची जवळीक आहे मालदीवशी, तुम्ही ते आपल्या आन्सरमध्ये जे आहे ते मेन्शन करू शकता. यासोबतच महासागरातील भारताच्या नौदल उपस्थिती आणि सुरक्षेसाठी सुद्धा एक धोरणात्मक चिंता हे मालदीवचं स्थान जे आहे ते इथे मेन्शन करू शकतो आपण. यासोबतच मध्य पूर्वेकडून आशियाकडे ऊर्जा प्रवाह कशा प्रकारे वाहत आहे, म्हणजेच भारतातील 60% पेक्षा जास्त तेल जे आहे ते आपण आयात जे आहे ते मिडल ईस्ट म्हणजे मध्य पूर्वेमधून हे तेल आपण आयात करतो भारतामध्ये, आणि ह्या तेलाचा रूट जो आहे, तो मार्ग जो आहे तो अगदी मालदीवच्या जवळून जातो. ही सुद्धा एक स्ट्रॅटर्जिक मालदीवचं लोकेशन इथे डिनोट करतं, आणि भारतासाठी सुद्धा एक चिंता म्हणून हे एक इथे कार्य करतं. ओके, या प्रकारे आपण भूराजकीय आणि भौगोलिक महत्वामध्ये आणखीन काही पॉइंट मेन्शन करू शकतो. सागरी चाचेगिरीचा मुकाबला करण्याची भूमिका विशेषतः पश्चिम हिंद महासागर आणि हॉर्न ऑफ आफ्रिका प्रदेशामध्ये इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम आणि सागर द्वारे इथे ह्या चाचेगिरीचा मुकाबला खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. ओके, इथे सुद्धा मालदीवचं स्ट्रॅटर्जिक लोकेशन आपल्याला महत्वाचं इथे आहे. यासोबतच पश्चिमात्य देशाचे हित भारता व्यतिरिक्त सुद्धा अमेरिका देखील मालदीवला महत्व देते, कारण एकच स्ट्रॅटर्जिक लोकेशनवरती, सामरिक लोकेशन्सवरती मालदीव जो आहे तो इथे त्याचं स्थान किंवा वसलेला आहे. युएसएच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सच्या इंटिग्रेटेड कंट्री स्ट्रॅटर्जी डॉक्युमेंटनुसार मालदीव हा एक मौल्यवान भागीदार आणि इंडो पॅसिफिक मधला अविभाज्य भाग आहे, असं युएसचं सुद्धा म्हणणं आहे. ओके, या प्रकारे मालदीवला एक आपण बघू शकतो की इथे भूराजकीय आणि भौगोलिक महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. हा जो फर्स्ट आपण बघितला आन्सरचा तो होता सेक्शन होता. आता जो सेकंड आपल्या आन्सरचा आपल्याला प्रश्नामध्ये जो सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघूयात की आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान भारत मालदीव संबंधावरती परिणाम कसा झालेला आहे. सागरी सुरक्षेवरती नॉन स्टेज ऍक्टर पासून सुरक्षा, मालदीवचे EEZ जे सुरक्षित करणे सुनिश्चित करते की महत्वाच्या सागरी ज्या गोष्टी आहेत नॉन स्टेज ऍक्टर्स आणि संभाव्य धोक्यांपासून मुक्त आहेत. यासोबतच नॅव्हिगेशनचे स्वातंत्र्य सुद्धा या सुनिश्चित करतात. यासोबतच सेकंड पॉइंट मध्ये आपण असं म्हणू शकतो की चीनी प्रभावाचा मुकाबला करणे. आपण नुकतंच बघितलेलं आहे की चीनच्या एक जवळीकमुळे जो आहे मालदीव भारताच्या दूर गेलेला आहे. थोडक्यात बघू शकतो की आपण जे मोइजू गव्हर्नमेंट आहे मालदीव मधलं त्यांनी भारताच्या थोडक्यात अगेन्स्ट स्टँड घेण्यास सुरुवात केलेली आहे. या अगोदर सुद्धा इंडियन सोल्जर्स गो बॅकचा नारा सुद्धा मालदीव मधील ज्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिला गेलेला होता, आणि ह्या बेसिसवरतीच मालदीव जे गव्हर्नमेंट आहे, मोइजू गव्हर्नमेंट आहे, तिथे निवडून आलेलं आहे. आणि निवडून आल्याच्या नंतर चायनाशी जास्त जवळीक त्यांची वाढताना आपल्याला दिसत आहे, आणि ही जवळीक आहे भारतासाठी एक धोक्याची चिंता म्हणून पुढे येत आहे. यासोबतच भारताचे मालदीवशी असलेले संबंध या प्रदेशातील चीनच्या धोरणात्मक महत्वाकांक्षेचा प्रतिकार करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. म्हणजे चीन मालदीव मधील पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करत आहे. त्यात चीन मालदीव मैत्री पूल आणि बंदर विकास प्रकल्पांचा सुद्धा समावेश आहे. लक्षात घ्या, चीनची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती चीन काय करतो तर प्रत्येक नेशन्स मध्ये छोट्या छोट्या ज्या मालदीव सारखे देश आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि परत पैसे देऊन त्यांना कर्जाच्या सापळ्यामध्ये चीन हा ओढत आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण नेपाळचं उदाहरण बघितलेलं आहे, श्रीलंकेचं उदाहरण बघितलेलं आहे. असे अनेक उदाहरण जे आहेत कर्जाच्या सापळ्यामध्ये चीनने यांना ओढलेलं आहे. आणि शेवटी काय होतं की यांच्यामधील जे चीन बंदर विकास करत आहे, पूल बांधत आहे, ह्याच गोष्टी चीन परत लीजवरती घेतो किंवा चीन स्वतः त्याच्यावरती काय करतो तर आपला हक्क जो आहे तो प्रदर्शित करतो. यामुळे काय होतं, अशा गोष्टी झाल्यामुळे भारताच्या इथे सुरक्षिततेला चीनची ह्या देशामध्ये जे आहे ते अतिक्रमण झाल्यामुळे किंवा चीन ह्या देशामुळे चीनचं एक स्थान झाल्यामुळे भारताच्या सुरक्षिततेला इथे धोका निर्माण होण्याचा इथे संभव्यत ह्या गोष्टी होतात, म्हणजे धोका निर्माण होऊ शकतो. प्रादेशिक स्थिरतेवरती आपण इथे लक्ष कशा प्रकारे केंद्रित करू शकतो की सामूहिक हित संबंध सुरक्षित करणे. मालदीवशी घनिष्ठ संबंध राखून भारत हे सुनिश्चित करतो की प्रादेशिक सुरक्षा यंत्रणा भारताच्या हितसंबंधांना आणि लहान राष्ट्रांच्या सामूहिक सुरक्षिततेसाठी अशा प्रकारे आकारल्या जातील म्हणजे मालदीव मधील जे संकट आहेत
ते सोडवण्यासाठी सुद्धा भारताने खूप महत्त्वाची आत्तापर्यंतची भूमिका जी आहे ती दाखवलेली आहे. भारत नेहमीच मालदीवचा एक चांगला मित्र राहिलेला आहे. या अगोदर आत्तापर्यंत भारत आणि मालदीवचे रिलेशन्स आहेत ते खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन झालेले आपण बघू शकतो. राष्ट्रीय सार्वभौमत्व सुनिश्चित करणे, मालदीवचे शासन असेल, सुरक्षितता असेल, एक सागरी क्षमता बळकट करून भारत प्रादेशिक स्थिरता सुनिश्चित करतो आणि द्वीपसमूह USA किंवा चीन यासारख्या कोणत्याही एका विदेशी शक्तीवरती अवलंबून राहण्यापासून तिथे प्रतिबंधित करतो. यासोबतच प्रादेशिक सहयोग सुद्धा आपण इथे मेन्शन करू शकतो. 2024 मध्ये मालदीवचे अध्यक्ष मोइझू यांनी सागरी सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तैनात असलेल्या 88 भारतीय लष्करी जवानांना काढून टाकण्याची सुद्धा इथे विनंती केलेली होती. याचा परिणाम साहजिकच प्रादेशिक स्थिरतेवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. हे आपण इथे मेन्शन करू शकतो. शेवटी भारत आणि मालदीवच्या रिलेशन्स मध्ये आपण निष्कर्षावर जाऊ शकतो आणि निष्कर्ष अशा पद्धतीने काढू शकतो की मालदीव हा जो आहे तो भारतासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे, खूप महत्त्वाचा देश आहे. कारण स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट भारतासाठी याचं खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रॅटेजिक लोकेशन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे भारताच्या सागरी सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी भूराजकीय एक महत्त्वाचं आहे. कारण हिंद महासागरातील महत्त्वाच्या शिपिंग लेन आणि धोरणात्मक स्थानाच्या मालदीव जवळ आहे. मालदीवशी आपले संबंध मजबूत करून प्रादेशिक स्थिरता आणि जागतिक व्यापार सुरक्षेला चालना देण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना हिंद महासागरातील आपल्या धोरणात्मक हितसंबंधाचे संरक्षण करू शकतो. अशा प्रकारे आपण मालदीवला मेन्शन करून मालदीवशी एक आपण जवळीक परत साधायला पाहिजे. मालदीवशी जे रिलेशन्स आहेत ते चांगले करायला पाहिजेत. कारण इथे भारताचं एक महत्त्वाची गोष्ट आहे की भारताची महत्त्वाची सुरक्षितताचा इश्यू जो आहे तो मालदीवमध्ये चायना सारख्या देशांच्या जवळ मालदीव गेल्यामुळे ह्या गोष्टी उत्पन्न होत आहेत. म्हणून भारताने सुद्धा एक आपलं मालदीवशी आपले संबंध जे आहेत ते पुनर्स्थापित खूप चांगल्या प्रकारे करताना भारत सुद्धा दिसत आहे. अशा प्रकारे आपण निष्कर्ष जो आहे ते मांडू शकतो. लक्षात आलं? इंडिया मालदीव जे रिलेशन्स आहेत ते आपण दोन प्रकारे जे प्रश्न आहे, दोन भागांमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं आपण उत्तर जे आहे ते खूप व्यवस्थितरित्या टू द पॉइंट इथे मेन्शन केलेलं आहे. या सारखं उत्तर लिहिल्याच्या नंतर नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला जे आहे ते मार्क्स चांगल्या पद्धतीने इथे मिळू शकतील. ओके, 2024चा प्रश्न आहे. GS सेकंड मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आपण ज्ञानदीप डेली आन्सर रायटिंग समर्पण सिरीज अंतर्गत हा प्रश्न लगेच पाहिलेला आहे. कारण 2 दिवसापूर्वीच ही जी आहे एक्झाम झालेली आहे. लक्षात घ्या, समर्पण सिरीज अंतर्गत हे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तुमची आन्सर रायटिंग स्किल डेव्हलप करण्यास मदत करतात. आज आपण आपल्या समर्पण डेली आन्सर रायटिंग मध्ये इथेच थांबूयात. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट समर्पण आन्सर रायटिंग मध्ये. धन्यवाद.